कर्नाटकातील बेंगलोरच्या नजीक झालेल्या भीषण अपघातातील ठार झालेल्या मृतांवर जत तालुक्यातल्या मोरबगी येथे अंत्यसंस्कार पार पडलेत। काल सकाळी मूळचे जत तालुक्यातील मोरबगी येथील असणारे चंद्रम इगप्पगोळ हे कुटुंब गावी येत असताना त्यांच्या गाडीवर कंटेनर पडल्याने चिरडून 6 जण ठार झाले होते। अपघातात चंद्राम इरगोंडा इगप्पगोळ, पत्नी गौरम्मा चंद्राम इगप्पगोळ, मुलगा ज्ञान इगप्पगोळ, मुलगी दीक्षा इगप्पगोळ, विजयलक्ष्मी मल्लिकनाथ इगप्पगोळ टकळकी, आर्या मल्लिकनाथ इगप्पगोळ टकळकी यांचा जागीच मृत्यू झाला। ते सर्वजण ख्रिसमसच्या सुट्टीनिमित्ताने बंगळूरवरून आपल्या मोरबगी गावाकडे येत होते। चंद्राम यांनी लांबचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी 2 महिन्यांपूर्वीच 1.5 कोटींची नवी कार खरेदी केली होती। बेंगळुरू तुकुमूर राष्ट्रीय महामार्गावर नेलमंगल जवळ कार आली असताना तुकुमूरहून बेंगळुरूकडे निघालेला कंटेनर दुसऱ्या कारला साईड देताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटलाय। कंटेनर डिव्हायडरला धडकून दुसऱ्या बाजूला समोरून येणाऱ्या चंद्राम इरगोंडा इगप्पगोळ यांच्या कारवर कोसळला। यात कारमधील सर्वांचा कंटेनर खाली चिरडून जागीच मृत्यू झाला। यानंतर सकाळी सर्व मृतदेह मोरबगी या गावात आणण्यात आले होते। यानंतर मृतांच्या नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला होता। गावात मृतदेह दाखल होताच संपूर्ण गाव सुन्न झालं होतं। त्यानंतर नातेवाईकांचा आक्रोश पाहून अनेकांना अश्रू अनावर झाले। या सर्वांच्यावर मोरबगी या गावामध्ये सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले।